दे मला फोन दे. तुम्ही सगळे डिप्लोमा झाले का बी? डिप्लोमा आहे. कोण आहे हा? कुठल्या एजन्सी दिली? अमरावती चंद्रपूरला अँटी करप्शनला पकडलेलं पण आहे. हॅलो, नमस्कार, मी आमदार मंगेश चव्हाण बोलतोय. तुम्ही कुठले आहेत? काय काम करता? कुठली संस्था आहे? परत माझ्याकडे संस्थिक संदर्भात एक तक्रार प्राप्त झाली आहे. एक 8-10 माझ्याकडे सुशिक्षित तरुण माझ्याकडे आले आहेत. बाह्य यंत्रणेमार्फत, एजन्सी मार्फत तुम्ही संस्थेमध्ये नोकरी लावून देण्यासंदर्भात 25, 30, 50 हजार रुपयाची मागणी करून त्यांना नोकरी लावून देत आहेत, नाही तर त्यांना काढतायत, अशी त्यांची मागणी. त्यांची तुमची संस्थेविषयी, तुमची वैयक्तिक तुमच्याविषयी तक्रार आहे. ते लोक आता माझ्या समोरच उभे आहेत. तर हे प्रकार तुम्ही वेळेस थांबवता का आम्ही वेगळ्या पद्धतीने काही कारवाई करायच्या सूचना देऊ? जळगाव जिल्हा, महाराष्ट्रातलं जे सगळे जळगाव जिल्हा. त्या ऑर्डर घेण्यासाठी त्या ऑर्डर घेण्यासाठी ते पैसे मागतायत त्यांच्याकडे. एक काम करा तुम्ही, आता 2 मिनिटं, तुमच्या किती जणांच्या ऑर्डर आहेत? आमच्या जवळपास 22 जणांच्या ऑर्डर तुम्ही त्यांच्या गव्हर्नमेंट ITI ला पाठवून द्या मेलवर. आणि एक कुठे पाठवायचे तुम्हाला ते कागदपत्र? ऐका, तुम्ही यांना नियुक्ती देणं कधी अपेक्षित होतं तुम्हाला? तसं त्यांनी 10-15 दिवस दिले होते मागच्या. पण तुम्ही जाऊन त्यांना सगळे कागद द्या. तुम्ही आता जे पॉलिश ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने त्यांना ते आता कागदपत्र देतील. ठीक आहे. तुम्हाला तुमची कोणाविषयी तक्रार आहे? हाच मागतोय का पैसे? आमची मागणी अशी आहे की बाह्य यंत्रणाच बंद झाली पाहिजे. अरे बाबा, आता जे काम आहे ठीक आहे. आता हे लोक तुमच्याकडे येतील, त्यांचं बघा. एक तक्रार प्राप्त झाली आहे की हे ताशिका तत्वावर 5 ते 10 वर्षापासून शिल्प निदेशक म्हणून काम करताय. शिल्प निदेशक म्हणून CSB बेसिसवर ते काम करत आहेत. त्या पदसंस्थेमध्ये त्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल भरतीसाठी देखील पैसे मागितले जात आहे. त्यांना 6/9/2023 रोजी बाह्य यंत्रणामागे काम करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जी मान्यता दिली आहे त्यातले काही GR रद्द झाले आहेत. ह्या लोकांना देखील आत्ता तुम्हाला 20 ते 25 हजार रुपये द्यावे लागतील. ही सगळी शिकलेली माणसं आहेत, BE ITI झालेली पोरं आहेत. यांना देखील अशीच पैसे मागले जात आहेत. मी जो तक्रार केला त्यात 100% तथ्य आहे. जळगाव जिल्ह्यातून तुमच्याकडे ज्या लोकांनी नोकर भरतीसाठी पैसे मागितले असतील, जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी त्यांच्यासाठी भांडणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगावमध्ये तासिका निदेशक म्हणून कार्यरत आहे. आता सध्याची हल्ली परिस्थिती अशी झालेली आहे की आम्ही 5 ते 6 वर्षापासून इथे काम करतोय. पण आता स्वस्तिक बेरोजगार संस्था ही अमरावतीची संस्था आता आउटसोर्सिंग घेऊन आलेली आहे. त्यामुळे आउटसोर्सिंगद्वारे जे बाहेरचे लोक आहेत त्यांना आतमध्ये घेतलं जातं आहे. आम्हालाही तोच चान्स आहे आतमध्ये येण्याचा. पण आम्ही तासिकावरती काम करत असताना आउटसोर्सिंगमध्ये जाताना आम्हाला काही पैशाची मागणी करण्यात येत आहे. 25 ते 50 हजार रुपयाची मागणी करण्यात येत आहे आणि त्यात अनुभवसुद्धा मागता येते. तर आता आम्ही एवढ्या वर्ष तिथे काम केले तर ते आमचे शून्य झालं, त्याचा एक्सपिरियन्स शून्य झाला. आणि त्यातल्या त्यात पगाराचाही विषय असा आहे की शासनाकडून डिक्लेअर 38,600चं बेसिक आहे. पण ही जी स्वस्तिक बेरोजगार संस्था आहे ही आम्हाला देताना 24 ते 25 हजार रुपयेच मानधन देणार आहे. हे आमचे खूप मोठे प्रॉब्लेम आहे. किती जण आहेत आपण असे आम्ही पूर्ण संस्थेमध्ये आता 32 लोक आहे ऑल महाराष्ट्रात 2000 लोक आहेत आणि ऑल महाराष्ट्रामध्ये 2000 लोक आहेत आम्ही. आमची मागणी फक्त आता एवढी आहे की जे काही आउटसोर्सिंगला आमची एवढीच मागणी आहे की आता जे काही आउटसोर्सिंग आहे ही रद्द करण्यात यावी आणि जे काही तासिका तत्वावरती कार्यरत आहे शिल्पनिदेशक त्यांनी तसंच त्यांना कंटिन्यू करावं आणि हे आउटसोर्सिंगला पूर्णपणे रद्द करावं. आपलं नाव? माझं नाव हर्षल अविनाश कुमावत. मी मेकॅनिक डिझेलमध्ये शिल्पनिदेशक आहे गव्हर्नमेंट ITI जळगावला.